मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण शबरी घरकुल योजना 2025 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही शबरी घरकुल योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज करू शकतात, या योजनेचा पात्रता निकष काय आहे, या योजनेचा लाभ कशा स्वरूपात, जो आर्थिक लाभ आहे तो तुम्हाला मिळत असतो, याची ए टू जेड संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. आपल्या एक व्ह्युअर्सने कमेंट केली होती, सर शबरी घरकुल योजनावर व्हिडिओ बनवा. तर त्या मित्रासाठी हा व्हिडिओ प्रेझेंट आहे आणि ज्यांना शबरी घरकुल योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तेही हा व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आणि सरकारी योजनांची माहिती आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो. चला तर सुरू करूया शबरी घरकुल योजना 2025. मित्रांनो, महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवनवीन योजना अंमलात आणत असते. या योजनांमध्ये आज आपण एक योजना पाहणार आहोत, जिचं नाव आहे शबरी आदिवासी घरकुल योजना. ही योजना अनुसूचित जमातीच्या लोकांना राहण्यासाठी स्वतःचे घर नाही अशांसाठी सरकारने सुरू केली आहे. राज्यातील अनुसूचित जमातीच्या लोकांना त्यांचे स्वतःचे घर नाही, त्यांच्या जीवनात मूलभूत गरजांचा अभाव आहे, कुटुंबाचे उत्पन्न कमी असल्यामुळे नागरिक त्यांच्या स्वतःचे हक्काचे घर घेऊ शकत नाही, त्यामुळे त्यांना झोपड्यांमध्ये किंवा कच्च्या घरामध्ये राहावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने शबरी घरकुल योजना सुरू केलेली आहे. मित्रांनो, आदिवासी भागातील लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत देखील या योजनेअंतर्गत करून दिली जाणार आहे. शबरी घरकुल योजनेसाठी लाभार्थ्याची निवड ही ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या ठिकाणी योग्यरित्या कारवाई करून केली जात आहे. राज्यातील आदिवासी जमातीच्या कुटुंबांना, पारधी जमातीच्या कुटुंबांना, निराधार विधवा महिलांना, दुर्गम भागातील कुटुंबांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यांची घर ही कच्च्या मातीची आहेत, नागरिक बेघर आहेत अशा आदिवासी कुटुंबातील लाभार्थ्यांना घर उपलब्ध करून देण्यासाठी या विभागाच्या 28 मार्च 2013चा शासन निर्णयाद्वारे शबरी आदिवासी घरकुल योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागासाठी 1,32,000 रुपये, नगरपालिका क्षेत्रासाठी 1,50,000 रुपये, तर महानगरपालिका व मुंबई महानगर विकास प्राधिकरण या भागासाठी 2 लाख रुपये एवढ्या रकमेचे अनुदान दिले जाते. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला आदिवासी घरकुल योजना म्हणजे काय, शबरी आदिवासी घरकुल योजनेचे उद्दिष्ट, वैशिष्ट्य, लाभ, फायदा, पात्रता काय आहे हेही मी तुम्हाला या व्हिडिओमधून स्पष्ट करणार आहे. मित्रांनो, राज्यात अनेक प्रकारच्या घरकुल योजना राबवल्या जातात, जसे की प्रधानमंत्री आवास योजना, त्यानंतर मोदी घरकुल योजना, त्यानंतर रमाई घरकुल योजना, त्यानंतर आता शबरी घरकुल योजना. परंतु या योजनांमागे राज्य सरकारचा वेगवेगळा हेतू आहे. आता जसं PM आवास योजनेसाठी वेगळा क्रायटेरिया आहे, तसंच रमाई घरकुल योजनेसाठी देखील वेगळा क्रायटेरिया आहे. तर शबरी घरकुल योजना म्हणजे काय हे बऱ्याच लोकांना त्यांची जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर नाही. मित्रांनो, तर तुम्हाला मी प्रथम क्लिअर करून देतो की शबरी घरकुल योजना कशासाठी काढली गेली आहे, या मागचा हेतू काय होता. तर राज्यातील काही भागात अनुसूचित जमातीच्या लोकांना राहण्यासाठी त्यांचे स्वतःचे हक्काचे घर नाही किंवा ते कच्च्या घरामध्ये राहत होते, तर अशांना ऊन, वारा, पाऊस यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने अशा कुटुंबियांना त्यांचं स्वतःचे हक्काचे घर बांधून देण्यासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना लॉन्च केली होती. सन 2023-24च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतूद लक्षात घेऊन शासनाने 1,07,099 घरे देण्याचे नियोजन केले असून या योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटुंबाला 269 चौरस फूट क्षेत्रफळ असलेले एक पक्के घर बांधून दिले जाईल. त्यासोबतच त्या लाभार्थ्याची कुटुंबाला स्वच्छ भारत मिशन या योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी देखील आर्थिक मदत केली जाणार आहे. मित्रांनो, शबरी घरकुल योजनेची बायोग्राफी आहे. या योजनेचं नाव आहे शबरी घरकुल योजना. महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना सुरू केली. विभाग आहे आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य ही योजना राबवत असतं. त्यानंतर अनुसूचित जमातीतील गरीब कुटुंब या योजनेसाठी अर्ज करू शकतात. लाभार्थ्यांना पक्की घरे बांधून दिली जातात आणि त्यानंतर लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळणे या योजनेचं एकमात्र उद्दिष्ट आहे. अर्ज करण्याची प्रोसेस ही ऑफलाईन पद्धतीने, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता शबरी घरकुल योजनेचे फायदे कसे होणार आहेत, तर शबरी घरकुल योजनेअंतर्गत ज्या कुटुंबांना त्यांचं स्वतःचे घर नाही, कच्चे घर आहे, अशांना त्यांचे पक्के घर बांधून देण्यासाठी आर्थिक मदत होत असते. या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी तुम्हाला 2 लाख रुपयेपर्यंतची आर्थिक सहाय्य मिळते. तर हे जे आर्थिक सहाय्य हे डिपेंड आहे तुम्ही कोणत्या जॉग्राफिकल एरियामध्ये राहतात. त्यानंतर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी 12,000 रुपयाची आर्थिक मदत देखील
एक्स्ट्रा केली जाते मित्रांनो. मनरेगाच्या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना 90 दिवसांचा रोजगार देखील या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिला जातो. बघा, जे शबरी घरकुल योजना आहे तर ती मनरेगाच्या माध्यमातून राबवली जाते, म्हणजे रोजगारही उपलब्ध होत असतो. आता तुम्हाला शबरी घरकुल योजनेअंतर्गत जी आर्थिक मदत असते तर ती कशा पद्धतीने तुम्हाला मिळत असते. ग्रामीण भागासाठी तुम्हाला 1,32,000 रुपयाची आर्थिक मदत ही तुम्हाला घर बांधण्यासाठी मिळत असते. त्यानंतर तुम्ही जरी डोंगराळ व नक्षलवादी क्षेत्रात राहत असाल तर तिथं तुम्हाला 1,42,000 रुपये एवढी आर्थिक सहाय्य एक घर बांधण्यासाठी राज्य सरकारकडून शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत मिळत असते. त्यानंतर तुम्ही जरी नगरपालिका भागामध्ये राहत असेल तर 1,50,000 रुपये, महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहत असाल तर तुम्हाला 2,00,000 रुपये एवढी आर्थिक मदत शबरी घरकुल योजनेअंतर्गत केली जाते मित्रांनो. आता तुम्हाला जरी शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर याला काही पात्रता अटी आहे, ती म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणं गरजेचं आहे. त्यानंतर राज्यातील अनुसूचित जमाती कुटुंबांनाच या योजनेसाठी अर्ज करता येऊ शकतो किंवा हेच कुटुंब या योजनेसाठी पात्र असतील. त्यानंतर शबरी घरकुल योजना अंतर्गत लाभार्थ्याची निवड ही सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण 2011 नुसार केली जाणार आहे मित्रांनो. आता शबरी घरकुल योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत, कारण प्रत्येक योजनेची काही ठराविक अटी आणि शर्ती असतात. शबरी घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी मी तुम्हाला बोललो की अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र बाहेर अर्जदार जे असतील ते या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. त्यानंतर अर्जदार हा महाराष्ट्र राज्यात कमीत कमी 15 वर्षापासून राहत असावा. त्यानंतर अर्जदाराचे स्वतःचे घर नसावे मित्रांनो. अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची घर बांधण्यासाठी जमीन असणे आवश्यक आहे किंवा सरकारने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे मित्रांनो. अर्जदार जर शहरी भागात राहत असेल तर त्याचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 पेक्षा कमी असावे आणि जर तो ग्रामीण भागातील असेल तर त्याचे उत्पन्न हे 1,00,000 पेक्षा कमी असणं गरजेचं आहे. बघा, इथं इन्कमचं ही क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. तुम्ही जरी शहरी भागात असाल तर तुम्हाला कमीत कमी 1,20,000 रुपये तुमचं उत्पन्न असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही जरी ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला 1,00,000 पेक्षा कमी उत्पन्न असणं गरजेचं आहे मित्रांनो. यापूर्वी राज्य शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या घरकुल योजनेअंतर्गत अर्जदार कुटुंबांना लाभ घेतलेला नसावा मित्रांनो. तुम्ही यापूर्वी जरी कुठली राज्य सरकारची घरकुल योजनेमधून तुम्हाला घरकुल मंजूर झालेला असेल तर तुम्ही शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. आता मित्रांनो, राहिला प्रश्न, तुम्हाला शबरी घरकुल योजनेसाठी जरी अर्ज करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतील. त्यामध्ये तुमचं आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, ग्रामपंचायतीचा ना हरकत प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि जात प्रमाणपत्र. त्याचबरोबर वयाचा दाखला, जागेचा 7/12 उतारा व 8 उतारा, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID, मालमत्ता कर भरती, शबरी घरकुल योजना अंतर्गत लाभाचे स्वरूप, ग्रामीण भागासाठी 100% अनुदान, त्यानंतर नगर परिषद भागासाठी 7.50 लाभार्थीचा हिस्सा असणार आहे, त्यानंतर महानगरपालिका क्षेत्रासाठी 10% लाभार्थी हिस्सा असणार आहे मित्रांनो. तुम्हाला जरी शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर अर्ज तुम्ही 2 पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला जर शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर अर्ज करण्याची प्रोसेस ही ऑफलाईन पद्धतीने आहे. ऑफलाईन पद्धतीने ग्रामीण भागासाठी वेगळी आहे आणि शहरी भागासाठी वेगळी. तर मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. पहिले ग्रामीण भागासाठी मी तुम्हाला सांगणार आहे की ग्रामीण भागात जरी तुम्ही राहत असाल आणि तुम्हाला शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करू शकता. प्रथम तुम्ही तुमच्या तालुका लेवलवरून शबरी घरकुल योजनेसाठीचा जो अर्ज असतो तो अर्ज नमुना घ्या. अर्ज नमुना घेतल्यानंतर तो अर्ज तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित वाचून घ्या. वाचून घेतल्यानंतर मी जेवढी डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले तेवढे डॉक्युमेंट त्या अर्जासोबत जोडा. अचूक माहिती तुम्ही ती अर्जामध्ये भरा मित्रांनो. अचूक माहिती अर्जामध्ये भरल्यानंतर एकदा अर्ज व्यवस्थित व्हेरीफाय करून घ्या. माहिती सगळी भरलेली, डॉक्युमेंटही सगळे भरलेले आहेत का. त्यानंतर तो अर्ज तुमच्या ग्रामसेवककडे तुम्ही जमा करू शकता मित्रांनो. ग्रामसेवककडे जमा करू शकता. नाहीतर तुम्ही तुमच्या जवळच्या आदिवासी विभागामध्ये जाऊनही तो अर्ज सबमिट करू शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीने ग्रामीण भागातील जे लोक असतील तर ते शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर शहरी भागातील अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने आहे. शहरी भागातील अर्जदारांनी सर्वप्रथम महानगरपालिका किंवा नगरपालिका येथील कार्यालयात जावे. तेथील कर्मचाऱ्यांकडून शबरी घरकुल योजनेचा अर्ज घ्यावा. विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून अचूक भरावी. त्यानंतर त्यासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडून तो अर्ज तेथील कार्यालयात किंवा आदिवासी विकास प्रकल्प संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करावा मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही आदिवासी घरकुल योजनेसाठी
सोप्या पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज भरताना किंवा अर्ज करताना काही अडचण येत असेल मित्रांनो, तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. मी तुम्हाला उत्तर देण्याचा किंवा रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेल. व्हिडिओ जरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आदिवासी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या